अपंग समावेशित शिक्षण योजना प्राथमिक स्तर अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून शिक्षकांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते। त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली। दिव्यांग शिक्षकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वाहतूक भत्ता वाढवण्याचा आणि 20 फेब्रुवारी 2022च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात यावा अशी मागणी केली होती। त्यानंतर फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्याच्या सूचना केल्या। त्यानंतर राज्यातील 6 जिल्हा समन्वयक, 52 विशेष तज्ञ किंवा समावेशित शिक्षक आणि 158 विशेष शिक्षक अशा 216 कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयापोटी मासिक 6,29,100 तर वार्षिक 75,49,200 इतका अतिरिक्त खर्च राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येणार आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।